आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक महानगरपालिकेच्या महासभेत शिवसेना पक्षाचे नगरसेवक राहुल दिवे यांनी नंदिनी नासर्डी नदीच्या संरक्षणाचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केलाय। नदीच्या पुनरुज्जीवनासाठी सर्वपक्षीय सदस्य सकारात्मक असताना प्रशासनाने नदीपात्रात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प STP उभारण्याची प्रक्रिया सुरू केल्याबद्दल त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवलाय। राहुल दिवे यांनी सांगितलं की नंदिनी नदी ही नाशिकच्या पर्यावरण, संस्कृती आणि जलपरंपरेचा महत्त्वाचा भाग असून तिचे पुनरुज्जीवन होणं ही प्रत्येक नाशिककरांची अपेक्षा आहे। जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी घेतलेल्या सकारात्मक पुढाकाराचं स्वागत करताच नदीपात्रात STP उभारल्यास नदीच्या नैसर्गिक प्रवाहावर आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली। या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल DPR तयार झाल्यापासून आपण सातत्यानं पाठपुरावा करत असून मुख्यमंत्री, महापालिका आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा लेखी निवेदने दिल्याची माहिती त्यांनी सभागृहात दिली आहे। विकास कामे आवश्यक असली तरी ती पर्यावरणपूरक आणि नदीच्या अस्तित्वाला बाधा न आणणारी असावीत, अशी भूमिका मांडत नदीचं पुनरुज्जीवन हवे, नदीपात्रात STP नको अशी ठाम मागणी राहुल दिवे यांनी केली आहे। त्यांच्या भूमिकेमुळे नंदिनी नदी संरक्षणाचा विषय पुन्हा एकदा महापालिकेच्या महासभेत चर्चेचा केंद्रबिंदू ठरलाय। संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या त्या ठिकाणी सोडून लावायची परवानगी नाहीये। आयुक्त महोदयांनी सांगितलं सोडून लावणं बंद आहे। म्हणजे संबंधित ठेकेदार त्या ठिकाणी जर सब कॉन्ट्रॅक्टर देतात त्यांच्यावर सुद्धा काही आपले निर्देश नाही। आजही त्या ठिकाणी काम चालू आहे आणि मग त्या नंदिनी नदीचं जर रूपांतर जर नालीमध्ये होणार आहे आणि मग तुम्ही कितीही स्वच्छ केली नंदिनी नदी, कितीही आम्हाला गिरीश भाऊंनी सांगितलं का स्वच्छ करा, तर त्याच्यात जर गटारगंगा होणार आहे, घाण पाणी जाणार आहे, तर त्याचा उपयोग काय? ज्या पद्धतीने गोदावरी नदी आहे त्याची उपनदी म्हणून आपण बघितलं जातं। मग आपण सगळे एकीकडे एक विचार करतो, जो DPR ज्यांनी तयार केला, त्या संस्थेने तयार केला, जो खार घालत आहे नदीमध्ये घाण करण्याचा, हे थांबणार आहे का नाही थांबणार? मी वारंवार आयुक्त महोदयांना या ठिकाणी पत्रव्यवहार केला। त्या DPR मध्ये अजून एक असं म्हटलं होतं की जो गंगापूरचा STP प्लॅन आहे, जो गोविंदनगरचा STP प्लॅन भुजबळ फार्मच्या बाजूचा, त्याचा सुद्धा पाईपलाईन आमच्या STPच्या इथे टाकलेला आलेला आहे। मोरवाडीचा STP प्लॅनचा तो डायरेक्ट त्या ठिकाणी सोडायचा नंदिनी नदीमध्ये। नंतर आयुक्त महोदयांच्या लक्षात आलं आणि आयुक्त महोदयांनी सांगितलं की गोविंदनगरचा जो भुजबळ फार्मच्या इथला STP प्लॅन आहे, जो पाईपलाईन आपण पाणी आणलंय, तो मोरवाडीचे STP त्या ठिकाणी आपण नेऊ आणि ते जे जिवंत पाईपलाईन आहे त्या पाईपलाईन ते पाणी त्या ठिकाणी आलं। हे निदर्शनात आयुक्तांच्या लक्षात आलं आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी ते थांबवलं। आणि म्हणून जे आयुक्त महोदय जे काम करतात त्याचं आम्ही 100% कौतुक करतो, परंतु ज्या पद्धतीने आता सध्या जे काम चालू आहे ते काम थांबणार आहे का? आम्हाला त्या ठेकेदारच्या बाबतीमध्ये आम्हाला ठेकेदार जो कोणी असेल त्यांच्या बाबतीत आमचं काय म्हणणं नाही। त्यांना जो डिक्लेअर आपल्या संस्थेने, जो प्रायव्हेट संस्थेने तयार करून दिला त्याबद्दल आमचं म्हणणं आहे। आणि म्हणून सभापती महोदय, आपण नाशिक महानगरपालिकेच्या प्रथम नागरिक म्हणून आपण नेहमी बघत असतात, आपल्या चर्चेतून एक गोष्ट येत असते आम्हाला की आपल्या महापालिकेच्या हातीमध्ये प्रत्येक ठिकाणी नंदन होत, प्रत्येक ठिकाणी कामं झाली पाहिजे, प्रत्येक ठिकाणचं सौंदर्य हे वाढलं पाहिजे, जपलं पाहिजे। त्याच पद्धतीने तुमच्या टाकळी देवस्थानमध्ये सुद्धा तुम्ही अनेकदा येऊन गेला, तुम्ही सुद्धा म्हटलं का त्या ठिकाणचं नंदनवर तिथला इतिहास आपण जपला पाहिजे। पण सभापती महोदय, त्या नंदिनी नदीचं जर स्वच्छताचं जर आपण पावित्र्य राखलं नाही तर तुम्हाला सांगतो पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही। मी धारणकर साहेबांना बोलवतो, ज्यावेळी DPR पत्र दिल्यानंतर जसं नोटिंग करून धारणकर साहेबांकडे आम्ही बसलो, धारणकर साहेबांनी त्याची टिप्पणी तयार केली आणि टिप्पणी करून का हा पुढचा धोका आहे असं ते लिहून त्यांनी पाठवलं, परंतु त्याच्याकडे प्रशासनाने लक्ष दिलं नाही। मी म्हणत धारणकर साहेबांनी सुद्धा त्याच्यात अनुबंध दाखवली, कारण ते सुद्धा त्या नदीच्या नदीकाठी राहतात। आणि त्या दिवशी ज्यावेळेस ते मंजूर होऊन आलो, मी धारणकर साहेबांना बोललो, त्या रात्री आम्हाला झोपलो नाही होतं धारणकर साहेब। ज्या वेळेस त्या ठिकाणी ती दुर्गंधी आम्हाला येईल, आम्हालाच काय सगळ्यांना कोणीतरी बाळाने सांगितलं का शेतीचं नुकसान झालंय। अहो आजही त्या STP मध्ये पूर्वी इतका घाण वाचायचा, परंतु आता जे काही कोणी चालवलं
तेव्हापासून तो वाद थांबलाय. परंतु त्या दिवशी ती रात्र ज्यावेळी डीपीआर मंजूर झाला तेव्हा सभापती महोदय सांगतो आम्हाला झोप आली नाही. का आमची पिढी आम्हाला भविष्यामध्ये माफ करणार नाही. का ज्या नंदिनी नदीमध्ये मी स्वतः मी असेल माझा भाऊ प्रशांत असेल त्या नंदिनी नदीमध्ये पोहून आम्ही स्विमिंग शिकलो. आमच्या काळात काही स्विमिंग टाइम नव्हते. आम्ही महानगरपालिकेतच शाळेत शिकलो आहे. त्या नंदिनी नदीच्या पात्रात आम्ही आंघोळी करून त्या ठिकाणी पोहायचं शिकलो. आणि म्हणून सभापती महोदय आम्हाला सगळ्यांना तुमच्याकडे अपेक्षा आहे. आयुक्त महोदयांकडे अपेक्षा आहे. आयुक्त महोदयांना प्रत्येक गोष्टीची जाण आहे, तुम्हाला जाण. आणि म्हणून आमच्या आशा अपेक्षा त्या तुमच्याकडनं वाढल्या. आणि म्हणून नंदिनी नदीचं विद्युतीकरण न होता एसटीपी प्लांट झाला पाहिजे. एसटीपी प्लांट आमचा मुळीच विरोध नाही. एसटीपी प्लांट झालाच पाहिजे, पण नदी पात्रात झाला नाही पाहिजे एवढीच माझी विनंती आहे. थांबतो. धन्यवाद. सन्मान्य आयुक्त, सन्मान्य सभापती, सन्मान्य पत्रकार बंधू, आता आपल्या चंद्रकांतांनी नंदिनी नदीचा विषय काढलाय. विषय छान आहे. आणि नाशिक शहरात आपले गिरीश भाऊ महाजन दर हप्त्याला उन्नत नाशिकच्या तशी नंदिनी नदी झाली पाहिजे. या सभागृहामध्ये सर्वच जण गिरीश भाऊंचं कौतुक करत आहे. आणि म्हणून मी सुद्धा गिरीश भाऊ महाजनांचं या निमित्तानं कौतुक करेन की त्यांनी सुद्धा नंदिनीच्या बाबतीमध्ये एक चांगला पुढाकार घेतला. परंतु सभापती महोदय नंदिनी नदीला घाट करण्याचा घाट प्रशासन करत आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. आपण सगळ्यांची तळमळ नाशिककरांची तळमळ आहे. ज्यावेळेस एसटीपी प्लॅनचा डीपीआर झाला सभापती महोदय, ज्यावेळेस एसटीपी प्लॅनचा डीपीआर तयार करून त्या ठिकाणी काम करण्यासाठी त्याचं निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी प्रयत्न महानगरपालिकेने सुरू केले तेव्हापासून मी पत्र व्यवहार करत आहे. मी माननीय या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा पत्र दिलं, आयुक्त महोदयांना पत्र दिलं, संबंधित अधिकाऱ्यांना पत्र दिलं की जो एसटीपी प्लॅन माझ्या गावामध्ये नंदिनी आणि गोदावरी नदीचा संगम आहे, त्या संगमाच्या अलीकडे जो एसटीपी प्लॅनचं काम सुरू आहे ते नासर्डी नदीच्या संगमामध्ये नदी पात्रामध्ये सुरू आहे. त्या डीपीआर मध्ये असं म्हटलं आहे सभापती महोदय की त्या नंदिनी नदीमध्ये सोडायचं. तिथे कुठे असं मग बाळा बोलला सातपूरला आहे, अजिंक्य बोलला माझ्या प्रभागात आहे, संध्याकाळी बोलला माझ्या प्रभागात आहे. या सगळ्या प्रभागातून नंदिनी नदीने त्या सिवरेज घाट पाणी सोडायचं आणि ते टाकळीला आणायचं. असं मी नाही म्हणत, असं डीपीआर मध्ये आणि आणायचं आणि त्या नंदिनी नदीमध्ये पात्रामध्ये जी वॉल बांधायची, त्या पाणी अडवायचं आणि ते अडवून जशी त्या एसटीपीची कॅपॅसिटी आहे त्यानुसार 140 ची कॅपॅसिटी आहे त्यानुसार ते पाणी त्या ठिकाणी सोडायचं आणि ते स्वच्छ करून ते नदीला सोडायचं. सभापती महोदय, ज्या पद्धतीने मुंबईला आपण बघतो मिठी नदी आणि त्या मिठी नदीमध्ये नाल्यात रूपांतर केलं आणि ती नदी डायरेक्ट ती एसटीपी प्लॅंटला नेतात. आणि आपण जर मुंबईला गेलो तर त्या मिठी नदीच्या बाजूने सुद्धा चालवत नाही, इतकी घाण दुर्गंधी ते पाण्यात असते. आणि त्याच पद्धतीचं या डीपीआर मध्ये नंदिनी नदीचा विद्युतीकरण करणं हे या डीपीआरच्या माध्यमातून एसटीपी प्लॅंटच्या माध्यमातून सुरू आहे. पुन्हा विभागात गेली म्हणजे याचा अर्थ असा आहे की आयुक्त महोदय सुद्धा समान जो काही कोणी करताय का समान वाटप झालं पाहिजे, समान वाटप झालं पाहिजे. मी सुद्धा जनरल वाटप निवडतो, पण सगळ्यांना समान झालं पाहिजे. मी सुद्धा त्याच्या पाठीशी आहे. आणि म्हणून काही लोकांना असं वाटतं की मागासवर्गीय लोक 5% नगरसेवक तो निधी पावतात, त्यांच्याच वॉर्डात जास्त वापरतात, असं होईच नाही. काही कामं प्रशांत दिवेंच्या वॉर्डात झाले असेल तर 100% त्या ठिकाणी मागासवर्गीय वस्ती जास्त आहे,
शरद ओळेकर या ठिकाणी काय मागणी करतात? 100% या ठिकाणी मागासवर्गीयांचं प्रतिनिधित्व करतात आणि जो कार्यकर्ता मागासवर्गीयांचं प्रतिनिधित्व करतो तो त्या ठिकाणी भांडणारच ना, प्रत्येक जण भांडणार. आणि म्हणून आज हेमनाताई बोलल्या, हेमनाताईच्या पाटलांच्या सुद्धा प्रभागात राजू आहे हे मागासवर्गीय नगरसेवक आहे. याचा अर्थ असा नाही की राजू आहेकडे सगळे मागासवर्गीय जातील, हेमनाताईंकडे पण जातात. त्याच्यामुळे हा समान कार्यक्रम हा 100% चालू आहे. मला असं वाटतं कॅफोनी जे आकडे दिले हे आकडे कॅफोन परत तपासावं. कदाचित हे आकडे कॅफोनी सांगितलेले कदाचित योग्य असतील. आज चौधरी साहेब बोलले, आयुक्त महोदय बोलले का एवढा निधी शिल्लक नाहीये, स्पील ओव्हर आहे. स्पील ओव्हर म्हणजे जास्ती खर्ची पडलेला आहे. परंतु मला असं वाटतं या अंदाजपत्रकामध्ये कॅफोनी ते आकडे तपासण्याची अत्यंत गरज आहे. जी लोककल्याण योजना आयुक्त महोदयांनी आणलेली आहे त्याच्या अटीशक्ती आपण कमी कराव्यात एवढंच मी यानिमित्तानं सांगतो. धन्यवाद. की मागासवर्गीय व्यक्तींना कल्याणकारी योजना राबवायची. चौधरी साहेब योजना चांगली आहे, 100% मी या बाबतीमध्ये आयुक्त महोदयांचं धन्यवाद मानतो. कारण कुठेतरी सुरुवात होणं पण गरजेचं आहे. आणि म्हणून आयुक्त महोदयांनी याच्यामध्ये जी काही 2 कोटी 2.5 कोटी जी काही तरतूद ठेवली तर ती भविष्यामध्ये वाढेल याची आपण अपेक्षा करू. परंतु यामध्ये एकच सूचना मला अशी करायची आहे की सभापती महोदय याच्यामध्ये अटी शर्ती फार जास्त लावलेल्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये एखादा विद्यार्थी जेव्हा ऍप्लिकेशन करेल त्याच्यामध्ये तो चक्रा मारूनच बनून जाईल. आपण जर याच्यामध्ये अटी शर्ती बघितल्या तर मला असं वाटतं ह्या अटी शर्ती आपण शिथिल केल्या पाहिजेत. एक साधी अट ठेवली पाहिजे का त्याचा जातीचा दाखला हवा. एक नंबर 2 नगरसेवकांनी त्याचा रहिवासी पुरावा द्यावा. बऱ्याच ठिकाणी जेव्हा योजना होतात आणि जेव्हा एखादा विद्यार्थी कोणी पण ऍप्लिकेशन करतो तर तो ज्या प्रभागात आहे त्या प्रभागाच्या नगरसेवकाचं 2 ओळीचं त्यांनी पत्र आणलं पाहिजे. कारण नगरसेवकाचा पण सन्मान त्या ठिकाणी झाला पाहिजे. आणि नगरसेवक जो आपण रहिवासी दाखला देतो तो दाखला त्याच्यामध्ये त्यांनी मान्य केला पाहिजे प्रशासनाने. या 2च अटी त्याच्यामध्ये प्रशासनाने ठेवल्या पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट ह्या विभागाचे जे मेयर साहेब आहेत माझा मुळात यांच्यावर आक्षेप आहे. मुळात मेयर साहेबांकडे सातारकर साहेब आहे या ठिकाणी त्यांनी सांगावं त्यांच्याकडे किती डिपार्टमेंट आपण दिलेले आहे. क्रीडा आहे, मागासवर्गीय आहे, असे अनेक आहे. आणि आयुक्त महोदय आपण बघितलं असेल की मी 3 महिन्यापूर्वी एक आंदोलन केलं होतं, त्यांना एक शाहीची बाटली भेटली होती. सभापती महोदय 9 महिने 8 महिने फायली त्यांच्या कपाटामध्ये या पडलेल्या असतात. मी चौधरी साहेबांकडे एकदा नाही 2दा तक्रार केली. 2दा तक्रार केल्यानंतर चौधरी साहेबांनी त्यांना रागावलं आणि ती फाईल तात्काळ बोलवली. तर मला असं वाटतं सभापती महोदय की मेयर साहेबांना जबाबदाऱ्या खूप आहेत. त्या जबाबदाऱ्यातून काही जबाबदाऱ्या डिवाइड केल्या पाहिजेत. आणि ह्या समाज कल्याणच्या विभागासाठी एक मागासवर्गीय अधिकारी त्या ठिकाणी नेमला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो मी महापालिकेत निवडून येतो. प्रत्येक वेळेस मी राखीव जागेतून निवडून येत नाही, मी ओपन कॅटेगरीतून निवडून येतो. त्याच्यामुळे मी सगळ्यांसोबत आहे. परंतु जर मागासवर्गीय अधिकारी त्या ठिकाणी ठेवला तर मागासवर्गीय वस्त्या ह्या 100% 31 प्रभागात आहेत. 122 नगरसेवकांकडे मागासवर्गीय वस्त्यांचे अडचणी ह्या येत असतात. ज्या पद्धतीने अनेकांनी ह्या ठिकाणी उहापोह केला की समान झालं पाहिजे, सगळ्यांना समान आलं पाहिजे. बऱ्याच जणांनी कॅफोकडे बोर्ड दाखवलं. तुम्हाला सांगतो माझ्या हातात एक फाईल आहे. सभापती महोदय माझ्या इथं एक नैसर्गिक नाला आहे. त्या नैसर्गिक नाल्याची पाहणी सुद्धा आयुक्त महोदयांनी केली. आयुक्त महोदयांनी त्या नाल्याची पाहणी केली. 100% मागासवर्गीय वस्ती आहे, 100% मागासवर्गीयांचे घरं आहे. त्या ठिकाणी नाल्याला जास्त पैसे लागले तरी सुद्धा आयुक्त महोदयांनी ही सगळी बाब म्हणजे 5-6 कोटी रुपये लागतात तरी प्रशासनाने 5-6 कोटी लागत असताना फक्त 10 लाख रुपये मंजूर केले. म्हणजे मी आयुक्तांचं या